16,000 पराक्रमी वृत्तीने कामाद्या शिक्षण दोन भाग पाडलेले आहेत आणि 2 क्रमांकावर चंद्रगुप्त मौर्यांच्या मृत्यूनंतर निश्चित नियम नाही, त्याचे कुठे नियम आपल्याला पुस्तकात वाचायला भेटणार नाही, कुठे माणसाजवळ नाही, म्हणून ती प्रमाण भाषा आहे. नाही तर मग बोली भाषा होतीच बोलायला. पुन्हा मग प्रमाण भाषेची गरज का पडली तर सगळ्यांना समजण्यासाठी एक कॉमन भाषा पाहिजे आणि त्यामुळे प्रमाण भाषेचा विचार झाला. भाषा विज्ञानाला काय केलं, पुण्यामध्ये जाऊन लिखित रूप बोली रूपाचा जास्त अभ्यास करायचा. वेतनाच्या 10% पेक्षा जास्तीची रक्कम द्या. आता आपण दिलेलं भाडं उदाहरणार्थ किती दिलेलं आहे? सभागृहाचं कामकाज चालवण्याची जबाबदारी प्राचार्य रामराव जनक महाविद्यालय मालेगाव. माझं नाव आहे मुरलीधररावजी पवार. या महाविद्यालयाची स्थापना 1989 झाली. तेव्हापासून मी या कॉलेजमध्ये 99पर्यंत राज्यशास्त्राचा देवख्याता म्हणून काम करीत होतो. 19/9 मी या प्राचार्यपदावर कार्यरत आहे. आमच्या महाविद्यालयामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. एकूण 15 वर्ग खोले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. रासीवचं कार्यालय आहे. त्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं अभ्यास केंद्र आहे. त्याचे समन्वयक BS उंद्रे आहेत आणि चांगल्या पद्धतीनं हे अभ्यास केंद्र सुरू आहे. या अभ्यास केंद्रामध्ये जवळपास 1300 विद्यार्थी यावर्षी प्रवेशित आहेत आणि योग्य प्रकारच्या तासिका वगैरे सुरू आहेत आणि त्या पद्धतीनं या महाविद्यालयाची वाटचाल प्रगती पथाकडे सुरू आहे. अशा प्रकारचं आमचं रामराव जनक कला व वाणिज्य महाविद्यालय मालेगाव जिल्हा वाशिम हे आहे आणि सर्वच ॲक्टिव्हिटी या महाविद्यालयामध्ये होतात. विद्यार्थी संख्याही चांगली आहे, तासिका होतात, शिक्षकही चांगले आहे, शिक्षकेतर कर्मचारी सर्व काही व्यवस्थितपणे काम करतात. अशा पद्धतीचं आमचं रामराव जनक कला व वाणिज्य महाविद्यालय मालेगाव हे आहे.